नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच. घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 10.5 इंच किंवा 10 इंच अशी आपल्याला गळा उंची घ्यायची. इथे आपण 10.5 घेतली. 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा छान असा गोल आकार. थोडंसं बाहेर जाण्यासाठी रेषेच्या थोडंसं 0.5 इंचानी बाहेर जाऊन हा आकार कंप्लीट करायचा. आता आपण ही पट्टी घ्यायची बघा, फ्रेंच कर्व पट्टी याला म्हणतात. तर त्याचा जो गोल भाग आहे ना, त्या गोल भागाने आपल्याला ह्या गळ्यावरती असे गोल गोल आकार द्यायचे. गोल म्हणजे फक्त अर्ध गोल द्यायचा आहे बघा. ह्याप्रमाणे आपण हे आकार देणार आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा आकार देऊन झाला की आपल्याला हा मोंड्याचा जो आकार आहे ना, तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला अशी डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची. एक पदर ओपन करायचा आणि पिन लावायची बघा ह्याप्रमाणे. आता आपल्याला जो आकार आपण कपड्यावरती आखला ना, तोच घ्यायचा असा कॅनव्हासवरती आखून. अगदी व्यवस्थित आखायचा आहे म्हणजे कुठेही आपला गळ्याचा आकार आहे ना, तो चुकणार नाही बघा. जे आपण ते गोल गोल आखले ना, तोच आकार आपण याच्यावरती असा उमटवून घेतला. सेंटरला सुद्धा एक रेषा अशी मारून घ्यायची. नंतर पिन काढायची, त्याला पुन्हा अशी घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार आहे ना असा उमटवून घ्यायचा. बघा ह्याप्रमाणे आपण पूर्ण आकार हा उमटवून घेणार आहे. रेषेच्या बाहेर आहे ना 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घेतलं. आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं कॅनव्हास सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची. याप्रमाणे खाली सुद्धा सेंटर बघून पिन लावून घ्यायची आणि जो आपण तो कटवर्क आकार दिलेला आहे तोच आकार घ्यायचा आपल्याला शिलाई मारून. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायचं. जिथे ते कोपरे येतात तिथे सुई खाली ठेवायची आणि नंतर कपडा फिरवायचा म्हणजे तिथे टोक आपोआप निघतं बघा. ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बघा. ह्याप्रमाणे आपल्याला ही पूर्ण डिझाईन अशी शिलाई मारून घ्यायची. आता मधला जो भाग आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे. थोडंसं अंतर सोडून हे कट करायचं बघा. जिथे आपण शिलाई मारली त्याच्यापासून थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि हे पूर्ण असा आकार कट करून घ्यायचा आहे. आता छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती आपल्याला मारून घ्यायचे. मैत्रिणी, तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला बघा. हे कट मारले की आपल्याला असं बोटाने काय करायचे, हे सगळे आकार असे बाहेर काढायचे. अगदी व्यवस्थित असे पूर्ण बाहेर काढायचे ते, तरच आपली जी डिझाईन आहे ना ती अगदी परफेक्ट आणि छान दिसेल. बघा याप्रमाणे आपण हे सगळे आकार अगदी व्यवस्थित असे बाहेर काढले आणि त्याच्यावरती द्यायची आपल्याला आता दाबटीप. दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची आहे म्हणजे कुठेच आकार चुकणार नाही. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ह्या डिझाईनवरती अशी दाबटीप मारून द्यायची आहे. त्याच्याने आपला जो गळा आहे ना तो परफेक्ट असा तयार होईल.
अगदी छान आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगत असते मैत्रिणींनो डिझाईन कशी बनवायची ते. त्यासाठी तुम्ही रोज व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचे आहे डिझाईन. अगदी छान छान डिझाईन आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. एकदम सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला मारून पूर्ण करायची आहे आणि नंतरून आपल्याला कळणार आहे आपल्या गळ्याचा लुक कसा दिसतोय तो. पूर्ण शिलाई आपली मारून झाली की कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आपल्याला जॉईंट करून. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना तो सगळा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट केलं म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपण सारखेच मारून घेतो. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घेतली, तिला एका बाजूने फोल्ड केलं आणि ती अशी ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान अशी लेस आपण गळ्याला लावणार आहे. ती आपल्याला इथे डिझाईनचा जो कोप राहील ना तिथून आपल्याला अशी ही लेस लावायची. गोल आकारात आपण ही लेस लावणार आहे. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची म्हणजे गोल आकार आहे ना तो परफेक्ट येतो आणि खेचायची नाही आहे. खेचली की लेस नीट लागत नाही, फिनिशिंग नीट येत नाही लेसला. म्हणून लेस कधीही थोडीशी सैल ठेवायची शिलाई मारताना. इथे खाली कमरेला सुद्धा आपण हीच लेस लावून घेणार आहे. आणि इथे मोंड्याच्या इथे सुद्धा आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची बघा. वरती शोल्डरचे इथे साधारण 1 इंच अंतर सोडून आपण ही लेस लावायला सुरू केली आणि इकडे आपल्याला ह्या आकारामध्ये ती वळवून घ्यायची. इकडनं सुद्धा आपण ही लेस अशी लावून घेणार आहे. त्याच्यानंतर आता बनवायचे आपल्याला लटकन. त्यासाठी आपण नॉड घ्यायची, साधारण 1 मीटर अशी नॉड घ्यायची. आणि चौकोनी तुकडे आपण घेतले साधारण 3x3, 3.5x3 असं चौकोनी तुकडा घेऊन त्याला त्रिकोण शिवून त्याचे दोन्ही टोकं मुडपून घेतले आणि बघा मध्ये नॉट ठेवून पूर्ण एकदा शिलाई मारून घेतली. छान असं लटकन हे तयार झालं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. दोघंही लटकन आपले बनवून तयार झाले. नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे, वरतून मोजून घ्यायचं किंवा आपण ह्या पहिल्याच गॅपमध्ये आपण इथे नॉड लावून घेणार आहे. नॉड बांधून आता आपण बघूया आपली ब्लाऊज डिझाईन कशी झाली ते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.